जय हरी मंडळी. आपल्या वारीमध्ये आलेली चाकूरची जी काय मंडळी होती त्यांचं परत आल्याच्यानंतर कशा पद्धतीने स्वागत झाले पहा. ह्या अशी एक परंपरा प्रत्येकाच्या घरी असणं आवश्यक आहे. हा संस्काराचा पार्ट आहे. त्यांच्या गल्लीतील लोकांनी त्यांचं स्वागत तर केलंच, पण कुटुंबानं त्यांच्या मुलांनी आपले आईवडील घरला आलेत याबद्दल त्यांचे आभार मानले. घराला घर पण आलं अशी सुद्धा आशा व्यक्त केली किंवा भावना व्यक्त केली. त्यामुळं ते दाखवावंसं वाटलं मला. विशेष असं स्वागत चाकूरकर मंडळींचं झालं ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहतो आहे. तत्पूर्वी वाटेमध्ये एक व्यक्ती आली होती ज्यांनी आपल्याला जेवण मागितलं. त्यांना काय आपण प्रतिक्रिया विचारली. जे दिंडीसोबत नव्हते किंवा कुठल्याही दिंडीसोबत ते नव्हते त्यांची प्रतिक्रिया काय आपण ते ऐकू. हे लातूरून आलेले राजू वैद्य त्यांची फॅमिली, त्यांचंही स्वागत झालं. ती प्रतिक्रिया ऐकू आधी. कुठली तर तुमच्या परिसरामध्ये दिंडी नाही का? तुमच्या परिसरामध्ये गावालेचे आहे. मग दिंडीमध्ये यायचं ना. दिल्लीमध्ये बीसी वगैरे भरायला नको आपल्याला. अच्छा. चालत हां हां, असाल तर बेशी भरायची गरज पडत नाही. मग आपल्याला जिथं भेटेल तिथं अन्न खायचं, जमल तिथं मुक्काम करायचा आपली आपली बॅग सोबत घेऊन. हो. मग वेळेमध्ये जेवायलावर मिळवणे ना. मी ते माऊलीच्या रस्त्याने काय 12 वर्ष झाले मी वारी करतो. माऊली हां पैसे काय केली काय नाही. माऊलीच्या रस्त्यानं काय कंपनी. हां, आपल्या घरी जेवण नाही भेटत, असे पाचशे पकडे इकडे जेवण नाही. बरोबर. पाऊस वगैरे पडला तर परेशान होते ना. कुठं असं मिळतं मग हां मंदिरात म्हणा कुठे. म्हणजे आपल्याला फिक्स कुठला ठिकाण नाही, जिथं जागा भेटली तिथं आराम करणे पुढे नाही. आम्हाला आश्वासन दिले भरताना यायचंय. या चाकूरला सुरेखाताईला घेऊन या. सुरेखाताईला घेऊन या. तर अशा पद्धतीनं फटाके वगैरे वाजवून हे स्वागत झालं. आता एका फॅमिलीच्या मुलांनी ही भावना व्यक्त केली आहे की आई बाबा घरी परतले, घरचं घर पण परत आलं. म्हणजे 20-22 दिवस आईवडील घरी नव्हते तर त्यांना त्यांची उणीव भासत होती असंच यातून भासते. आणि इतकी काळजी आईवडिलांची ते मुलं करत असतील तर त्या आईवडिलांचे ते संस्कार आहेत. आता हे कुटुंब घरामध्ये जाते कसं पहा, त्यांची पावलं पहा. आपण हा व्हिडिओ नीट पाहिला नसेल तर मी परत एक वेळेस पाहण्याची विनंती करेन की दोघंजणही एकाच वेळेला उजवा पाय पुढे टाकून, म्हणजे एक शिस्तीचा भाग आहे आणि जो आपण सर्वांनी शिकला पाहिजे. व्हिडिओ तुम्ही रिपीट पहा, तुमच्या लक्षामध्ये बसेल की ते कसे टप्प्याटप्प्याने मध्ये येत आहेत. घरामध्ये आल्याच्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांचे पाय धुले, अंगावरती फुलं, खाली रांगोळ आहे, फुलांची उधळण केली आहे खाली रस्त्यावरती. आणि घरामध्ये आल्याच्यानंतर त्यांचे पाय धुण्यात आले, त्यांना माळ घालण्यात आली. हे त्यांचे बंधू आहेत, फॅमिलीमध्ये सर्वांनीच कौतुकानं त्यांचं स्वागत केलं आणि नवीन कपडे दिले. ही एक परंपरा, ही एक संस्काराचा भाग आहे जो त्या आईवडिलांनी त्या मुलांना शिकवला ही त्यातून जाणवतं. म्हणजे ते मुलं तर चांगलीच आहेत, त्यांचं वर्तन चांगलंच आहे. आईवडील घरी नाहीत ह्या गोष्टीची उणीव त्यांना भासत होती, यातून हे दिसलं. ते आतुरतेने सगळे वाट पाहत होते. आपण ज्यावेळेस गाडी उभा केली होती त्यावेळेला ते सगळे उतरत असताना सगळेच्या सगळे मुलं त्या ठिकाणी आले. ते आपल्या गाडीमधल्या काही लोकांची प्रतिक्रिया होती की लेकरं कसं पाखरासारखं आलेत. म्हणजे आईवडील येत आहेत म्हणल्याच्यानंतर सर्वच लेकरं तिथं उत्सुकतेनं त्यांची वाट पाहत तिथं हजर झाले आणि आईवडिलांच्या बॅगा घेऊन ते घरापर्यंत त्यांना घेऊन गेलं, फटाके वाजवले, फुलांची उधळण केली आणि त्यांना आहेर पण केला. हा संस्काराचा पार्ट प्रत्येकाच्या घरी असणं आवश्यक आहे. आपल्याही मुलांनी आपली वाट बघितली पाहिजे. आपली मुलं वाट पाहत नसतील तर आपण आपल्या संस्कारामध्ये कमी पडलो आहे का, हे महत्त्वाचं आहे. आता जे मुलं मोठी झाली त्यांना आपण काय करू शकत नाही, परंतु आपल्या घरातील लहान मुलांना आपण चांगले संस्कार देऊ शकतो. वारीमधून काही गोष्टी आपण शिकून यायच्या असतात. आपल्यासोबतच असणारे जी ही चाकूरची मंडळी होती त्यांचं हे मला कौतुक वाटलं, म्हणून मी
ही माहिती आपल्याला सर्वांना पाहता यावी यासाठी हे पाठवतो आहे. आपल्या मुलांना आपण कुठं संस्कार लावायला कमी पडलो असलो आपल्या कामाच्या धावपळीमध्ये वगैरे, तर आपण किमान पुढले आपले नातवंड वगैरे आहेत ह्या लोकांना सुद्धा संस्कार लावणं अतिशय गरजेचं आहे. कारण संस्कार असतील तरच घरामध्ये एक शांतीपूर्ण वातावरण राहील आणि तरच आपल्या घरामध्ये सुखसमाधान नांदेल. किरकिरी होणार नाहीत ह्याची खबरदारी पूर्ण कुटुंब त्या परिस्थितीमध्ये घेऊ शकतं. आणि त्या संस्कार नसतील तर मग घरामध्ये वादविवाद वाढतात आणि अशांती वाढते आणि मग सुखसमाधान शोधावं लागतं. त्यामुळं वारीतून परत आल्याच्यानंतर आपण काय घेऊन आलो, बरंच काही आपल्याला घेता आलं असेल, आणता आलं असेल, परंतु याही गोष्टी आपल्याला घेता आल्या पाहिजेत. आणि त्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण असा व्हिडिओ होता, ती माहिती होती, त्याचं स्वागत होतं, म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला. सर्वांनीच आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे द्या या स्वागतावरती, अशा पद्धतीच्या संस्कारावरती आपलं मत काय निश्चितपणे कमेंटला कळवा. रामकृष्ण हरी.